नमस्कार मित्रांनो, मी वर्तुळ एज्युकेशनतर्फे तुमचं सर्वांचं खूप दिवसांनंतर मनापासून स्वागत करतो. खरं तर माझ्यासाठी सुद्धा खूप डिसअपॉइंटमेंट होती. मी ठरवून एक गोष्ट चालू केली आणि त्याच्यानंतर काहीच दिवसानंतर मला ती पूर्ण करता येत नव्हती. पण होपफुली मी परत आलोय आणि आपण आजपासून परत आपले लेक्चर्स यूट्यूबवर सुरुवात करतोय. त्यासाठी आपला हा पहिला आजचा टॉपिक आहे, पुढच्या 30 दिवसांसाठी आपलं प्लॅनिंग. ठीक आहे. त्याआधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांना एक सुरेश भटांची सगळ्यांना माहिती असलेली प्रचलित असणारी एक कविता आहे, विजलो आज जरी. ती मी पूर्ण वाचून नाही दाखवणार आहे, पण त्याच्यामधले शेवटच्या फक्त 2 लाईन्स अशा आहेत: अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. बस हे फक्त लक्षात ठेवा आणि हा आता पूर्ण आजचा व्हिडिओ पूर्ण तुम्ही मन देऊ नये का. सो आचारसंहिता होऊन सुद्धा आता बऱ्यापैकी 15 ते 20 दिवस झालेले आहेत, 15 दिवस झालेले आहेत. त्याच्यानंतर असं होतं की आपल्याला आचारसंहितेनंतर कधी एक्झाम लागेल. आता अजूनही कुठल्या एक्झामचा आपल्याला अजून डेट्स आलेल्या नाहीयेत. सगळीकडे अनसर्टेनिटी असली तरी तुम्हालाही चांगलं माहिती आहे, मलाही चांगलं माहिती आहे, सगळ्यांनाही माहिती आहे की जवळजवळ आपण 3 एक्झामचे फॉर्म भरून बसलोय. WCD, पुणे कॉर्पोरेशन आणि सिडको, आणि BMC WID कधी पण येतील. BMC वर एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ लवकरच आपण बनवूया, पण त्याच्या आधी तुम्ही आता सध्या ह्याच्यावर मी काय सांगतोय त्याच्यावर फोकस करा. WCD इथे मी हायलाईट केलेलं आहे कारण माझा असा अंदाज आहे, WCD ही एक्झाम आपली या सगळ्या एक्झाम्समध्ये जी सगळ्यात पहिली कुठली एक्झाम्स येऊ शकते तर ती WCD आहे. त्यामुळे मी इथे WCD हायलाईट केलंय. पण हे जे आता मी सांगतोय हे प्लॅनिंग फक्त WCD साठी एक्सक्लुझिव्ह नाहीये. हे प्लॅनिंग आहे आपण आता अपियर करत असणाऱ्या प्रत्येक डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामसाठी. त्यासाठीचे पुढचे माझे हे पॉईंट्स आहेत आणि ते मी समजवणार आहे तुम्हाला. तर मी सुरुवात करतो. बघा, पहिल्यांदा कसं आहे, क्रिकेटची मॅच असू देत किंवा कुठलीच आपल्या इंटरनॅशनल फ्रंटवर आपले सरकार जे स्ट्रॅटेजी आखतं, प्लॅनिंग करतं, ठीक आहे, ते असू देत किंवा आपण आता हे प्रिपेअर करतोय ही एक्झाम्स असू देत, सगळे टास्क आहेत ते टास्क वर जाताना, ऍक्च्युअल एक्झिक्युशन चालू करताना आपला काय माइंडसेट आहे, ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. आपण काय विचारांनी आपण सुरुवात करतोय त्यानुसारच आपली पुढची दिशा ठरते आणि आपल्या पुढचे एफर्ट्स आपण कुठल्या डायरेक्शन मध्ये घेणार आहोत ते समजतं. ठीक आहे. सो त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे हे जे इथे मी दिलेले आहेत इसेन्शियल पॉईंट्स. पहिला माझा पॉईंट आहे, मला हे पॉईंट्स म्हणजे मला तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर समजावायच्या आणि त्या तशाच्या तशा मी म्हणतोय म्हणून ब्लाइंडली नाही, पण एक विश्वास ठेवून जर तुम्ही ह्या फॉलो करतात तर नक्कीच तुम्हाला त्याचं येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला चेंजेस कळेल. एक्झाम मध्ये आलेल्या मार्क्स नंतर तुम्हाला चेंजेस कळेल मी म्हणत नाहीये, पण तुम्ही जसे प्रॅक्टिस करत राहणार, तुम्ही तयारी करत राहणार, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या प्रिपेरेशन मध्ये हे सगळे मुद्दे लक्षात ठेवल्यामुळे तुम्हाला काय फरक पडतो, चांगला फरक पडतो ते तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात पहिलं, या डिपार्टमेंटच्या एवढ्या जागा आहेत, त्या डिपार्टमेंटच्या कमी जागा आहेत, हे सगळ्यात पहिल्याच सगळ्या विसरून जा. तुम्ही फक्त तुमच्याशी कम्पीट करताय. तुम्ही जर तुमच्यावर विजय मिळवलात ना, तुम्ही जर तुम्हाला जे आपल्याला शॉर्ट टर्म ज्या क्रेविंग्स येतात काही असू दे त्याच्यापासून, किंवा जे आपलं डेलीचे रोज उठून आपल्याला तेच करावं लागतं, ह्या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या जर तुम्ही ओव्हरकम केलं ना, तर कॉम्पिटिशन ही तुमच्याशीच आहे, ती कोणाशीच राहत नाही. त्याच्यामुळे सोडून द्या की 670 जागा आहेत WCDच्या, पुणे कॉर्पोरेशनच्या 100च आहेत, सिडकोच्या अजून कमी आहेत, हे सोडून द्या. तुम्ही स्वतः एकटे आहात, तुम्हाला एकच जागा पाहिजे आणि त्यासाठी ती मिळवण्यासाठी त्याची पूर्ण खात्री पण ही तुम्हालाच घ्यायची आणि त्यासाठी जे एफर्ट्स घेणार ते तुम्हालाच घेऊन तिथे हरवायचं सुद्धा तुम्हालाच आहे, हे कायम लक्षात ठेवा. सेकंड म्हणजे की तुम्ही सुरुवात करा. ठीक आहे, सुरुवात करताय ऑब्व्हियसली प्रत्येकजण, हे मी नाही सांगणार आहे की तू सुरुवात कर, प्रत्येकाने आपापलं ठरवलेलं आहे की आपण आता या एक्झामसाठी अपेअर करणार आहोत, आपण सिरियसली प्रिपेअर करणार आहोत की नाही. ते जर तुम्हाला तसं प्रिपेअर करायचा विचार करताय आणि आता सुरुवात करताय तर त्याआधी आहे ना, थोडं शांत व्हा, रिलॅक्स व्हा. ठीक आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर बिलीफ ठेवा. बरोबर, स्वतःवर बिलीफ ठेवा. त्याच्यानंतर फक्त तुम्हाला ना रोज उठून सकाळी पूर्ण दिवस, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत डिसिप्लिन फॉलो करायचंय आणि रात्री फिअर पाहिजे. हो, रोज तुम्हाला भीती ही पाहिजेच, पण ती नुसती भीती ओव्हर एक्झॅजरेशन कडे किंवा प्रोक्रॅस्टिनेशन कडे नेऊ नका. ती तुमची भीती त्या भीतीपुरतच मर्यादित ठेवा, पण रोज उठून तुम्हाला डिसिप्लिनने, शिस्तीने तुम्हाला तुमचं जे काही तुम्ही शेड्यूल प्लॅन कराल ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. सो सगळ्यात पहिलं स्वतःला ना विश्वास ठेवा. स्वतःला सांगा की शेवटी कसं आहे, ह्या 30 दिवसांमध्ये कोणाला कितीही वाटलं तरी फायदा नाहीये. तुम्हीच स्वतःला मदत करणार आणि जर नुकसान करायचं असेल तर तुम्ही तुमचंच नुकसान करणार. त्याच्यामुळे
या पूर्ण बॅटलफील्डमध्ये आपण लोन वॉरियर आहोत आणि त्याच्यामुळे आपण आपला माइंडसेट एकदम स्ट्रॉंग आणि क्रिस्टल क्लिअर असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला आपल्याला ऍडमायर आणि ऍड ऑन केलंच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिले एकदम शांत व्हा, रिलॅक्स व्हा. एक वादळापूर्वीची शांतता असते ना, तसं शांत करा मन. कारण ऍक्च्युअल मध्ये नंतर तुम्हाला या वादळातून जायचंय. ठीक आहे. सो पहिला विश्वास ठेवा, त्याच्यानंतर रोज उठून डिसिप्लिन ठेवा अगदी झोपेपर्यंत आणि झोपताना भीती बाळगा. येस, रोज भीती असली पाहिजे. आणि झोपताना ना त्या दिवसाच्या डिसअपॉइंटमेंटने झोपू नका. डिसअपॉइंटमेंट ही तुम्हाला ती जी झोप तुम्ही समजा 12ला झोपत असाल, डिसअपॉइंटमेंट तुम्हाला ती 1:30-2 वाजेपर्यंत तुम्हाला झोप येऊ देणार नाही. अशा बऱ्याच रात्री डिसअपॉइंटमेंटच्या मी स्वतः अनुभवत मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे हे सेल्फ लर्निंग तुम्ही म्हणू शकता. पण कधीच तुम्ही स्वतःला डिसअपॉइंट करून झोपू नका. म्हणजे तुम्ही जे स्वतः तुमचं दिवसाचं जे ठरवलेले आहेत ना टार्गेट, एक वेळ कमी ठरवा. ठीक आहे, त्याची सॅम्पल साईज छोटी ठेवा, पण ते पूर्ण करा, फुलफिल करा आणि मग झोपा. ऍटलीस्ट 100% नाही पण 70-80% तरी स्वतःचं टार्गेट फुलफिल करा आणि मग झोपा. ठीक आहे. आणि तुम्ही सुरुवात करेपर्यंत तुम्ही शांत रिलॅक्स व्हा, पण त्याच्यानंतर परत मागे वळून बघू नका. कारण बरेच आपले विचार, ह्युमन नेचर आहे, आपण बरेच विचार अखंड आपले चालूच राहतात. मध्ये आपल्याला सेल्फ डाऊट्स येतात, अँझायटी येते, किंवा काही एखादी एक्झाम अजून लेट होते, किंवा काय कुठल्या टेलिग्रामवर न्यूज चॅनलवर आपण काही ऐकतो वाचतो, आपल्याला वाटतं अरे काही उपयोग नाहीये, काही फायदा नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या ऍक्च्युअल तुम्ही बॅटल फील्डमध्ये असल्यानंतर तिथे काही कामाच्या नाहीये. तिकडे कधीच तुम्हाला एक्झिटचा मार्ग नसतो. त्याच्यानंतर हा माझा पॉइंट, दिस ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम्स आर कॉमन. हा थोडा वादाचा मुद्दा असू शकेल, पण मी काय म्हणतोय ते समजून घ्या. की तुम्ही जेव्हा सुरुवात करताय, ठीक आहे, फक्त एवढंच माहिती करून घ्या की तुम्ही ज्या डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामचा फॉर्म भरलेला आहेत किंवा भरणार आहात, त्या एक्झामची त्याची लेवल काय आहे, म्हणजे कोणत्या लेवलचे क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहेत, बस. डिप्लोमा लेवलचे आहे की डिग्री लेवलचे आहे, बस. आणि प्रत्येकाला एक बऱ्यापैकी ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्या त्याचा येणाऱ्या क्वेश्चनचा पॅटर्न हा थोड्याफार प्रमाणात सारखाच आहे. आता जर तुम्ही बघितलं की WCD ला 60 टेक्निकल आहेत, 40 नॉन टेक्निकल आहेत, आणि पुणे कॉर्पोरेशनला एक्झॅक्टली तेच उलट होतं, 60 नॉन टेक्निकल आहेत, 40 टेक्निकल आहेत. आता ह्या गोष्टी तुम्ही, ठीक आहे, तुम्ही प्लॅनिंग मध्ये सगळं तुम्ही समजून घेतलं, अजून व्हिडिओज बघितले प्रत्येक एक्झाम्स रिलेटेड, इथपर्यंत ठीक आहे. पण हे तिथेच ठेवा. जेव्हा तुम्ही सुरुवात करताय ना, तेव्हा एवढं तर नक्कीच आहे की तुम्हाला त्याची कंडक्टिंग एजन्सी कोण आहे, IBPS आहे, TCS आहे, त्याचं काय एक्झाम, अरे बापरे इथे नॉन टेक्निकल जास्त आहे, अरे इथे टेक्निकल कमी आहे, किंवा अरे ह्याला कमी वेळ आहे, BMC ला खूप कमी वेळ मिळतो, अरे WCD ला निगेटिव्ह मार्किंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी डे 1लाच तुम्ही ना, तुम्हाला तुमच्या बॅटलफील्ड मधून तुमचे पाय थरथरायला भाग पडतील. सगळ्यात इम्पॉर्टंट काय माहितीये, फक्त तुम्ही हे समजून घ्या, अहो नॉन टेक्निकल ह्या एक्झाम मध्ये कमी असू दे, त्या एक्झाम मध्ये जास्त असू दे, तुम्ही दोन्ही एक्झाम्स अपेअर करणार आहात ना. आणि जो नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे किंवा इव्हन टेक्निकलचा सुद्धा, त्या नॉन टेक्निकलच्या सब्जेक्ट, त्या मेन ह्याच्यामध्ये सेक्शन मध्ये किती सब्जेक्ट्स आहेत? तो 2 लँग्वेज आहेत, एक रिझनिंग आहे आणि बाकी GK GS आहे, बरोबर ना. हे चेंज होत आहे का? नाही होत आहे ना, अजिबात नाही होत आहे ना. सो त्याच्यामुळे सॉरी, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याची काळजी करायची नाही की अरे इथे नॉन टेक्निकल कमी आहे, इथे नॉन टेक्निकल जास्त आहे. मेन इम्पॉर्टंट जो सेट आहे, तो नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट तेवढेच आहेत ना, मग बस. टेक्निकलचे सुद्धा सिमिलर जे काही सब्जेक्ट आपले आहेत ते तेवढेच आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला मी म्हणतोय की तुम्ही जेव्हा सुरुवात करणार त्यावेळेला तुम्ही त्याच्या पॅटर्नकडे, त्याच्या कंडक्टिंग एजन्सीकडे कसे क्वेश्चन्स विचारतात, कसे नाही विचारत, ह्याच्याकडे जाऊ नका. तलाठीच्या एक्झाम्सला किंवा नंतर PWDच्या एक्झाम्सला बऱ्याच मुलांनी TCS पॅटर्न करत काही क्वेश्चन्स केले आणि नंतर भलतेच क्वेश्चन आले वेगवेगळ्या पॅटर्नचे. तिथे जे क्वेश्चन्स फ्रेम करणारे आहेत त्यांना पण माहिती आहे ना. तुम्ही गाफील राहू नका. आणि हे हळूहळू जस तुम्ही सुरुवात करा आणि हळूहळू जसं आपण याच्यामध्ये पुढे जाऊ, जसं 1 दिवस होईल, 4 दिवस होतील, 5 दिवस होतील, 7, 8, 15, 20 दिवस होतील, तसं आपण ज्या एक्झाम्स आपली जी नजदीक आहे त्या एक्झामचा मग आपण आपला तो एक पॅटर्न बघूया, स्ट्रक्चर बघूया, किती मिनिट्स मध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, मग तिकडे निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे. मग त्या एक्झामला टार्गेट ठेवून ज्यावेळेला तुम्ही मॉक देताना हे सगळं आपण आपली जी स्ट्रॅटेजी असते, ऍक्च्युअल कसे आपण क्वेश्चन्स कुठल्या सिक्वेन्समध्ये अटेम्प्ट करणार आहोत आणि किती वेळामध्ये आपल्याला कुठे किती अॅक्युरेसी ठेवायची आहे, हे सगळं आपण आपल्या मॉक टेस्टमध्ये आपण अनालिस करतो. हे प्रिपरेशनच्या सुरुवातीला कधीच कोण करत नाही. तुम्हाला फक्त ह्याची माहिती पाहिजे की आपण देणाऱ्या एक्झामची लेवल काय आहे, ठीक आहे, आणि सब्जेक्ट आपल्याला कोणते कोणते प्रायोरिटीने आपल्याला सुरुवात करायची आहे, बस. सध्या ही तेवढीच माहिती घ्या. शेवटचा माझा पॉईंट खूप महत्वाचा आहे. आपण एकतर स्वतःला समजून जातो की अरे बापरे केवढं करायचं आहे मला, पण इथे मी काही एनलिस्ट केलंय की तुम्हाला फक्त यू जस्ट रिक्वायर टू प्रिपेअर सब्जेक्ट्स.
यू जस्ट रिक्वायर दिस ऑल सब्जेक्ट्स. हे कसे कसे आहेत तर टेक्निकल तुम्हाला माहिती आहे सिव्हिल इंजिनिअरिंग वास्ट आहे, खूप मोठं आहे, खूप फॉर्म्युलेज आहे. हो, पण जे तुमची डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झाम आहे ना ती पण तुम्हाला गेट आणि युपीएससी सिव्हिल सर्व्हिस किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसच्या लेवलचे तुम्हाला डिमांडच करत नाही, एक्सपेक्टच करत नाहीये. ते त्या लेवलचे तुम्हाला क्वेश्चन्स विचारणार आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे इथे डेरिव्हेशन, इकडे मोठमोठे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेस, ह्या काही गोष्टी तेवढ्या तुम्हाला डीपमध्ये जायचंच नाहीये. पण तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की तुमची प्रायोरिटी काय असली पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. सो हे मी माझ्या अनुभवाने मी हे असं वर्गीकरण केलेलं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता. आता इथे जे मी लिहिलेलं आहे 6 फ्रंटलाइनर सब्जेक्ट, हे 6 कोणते कोणते सब्जेक्ट आहेत एक नेक्स्ट स्लाइडवर आहे. तर पहिल्या आधी हे समजून घेऊया की बघा मी परत तेच म्हणतोय की मी माझ्या डोळ्यासमोर मी इमॅजिन करतोय की आपली बॅटल फील्ड आहे. फॉर नेक्स्ट 30 डेज आपल्याला इथेच थांबायचं आहे. सो या बॅटल फील्डमध्ये आपले 6 असे हुकमाचे पहिले फ्रंटलाइनर्स सब्जेक्ट असले पाहिजे. जे समोरून येणारं जे संकट आहे म्हणजे किंवा आपले आता हे येणारे जे आपले ऍक्च्युअल एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स आहेत ते असे 6 सब्जेक्ट पाहिजेत ना की त्या सब्जेक्टवर येणारे क्वेश्चन्स तुमचे 90 to 100% अॅक्युरेसीने आणि करेक्ट तुम्ही वेने तुम्ही सोडवता आले पाहिजे. तसे तुमची त्या कमांड पाहिजे. सगळे तुमचे हे 6 सब्जेक्ट आहेत ना ते तुमचे कमांडर आहेत, तुमचे स्वतःचे, ही तुमची फोर्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 सेकंड इन कमांड सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. ऑब्व्हियसली आपले 6 फ्रंटलाईन आहेत आणि 4 आपले मागच्या लाईन मध्ये. ते 4 सब्जेक्ट पण महत्वाचे आहेत, त्यांना पण तुम्हाला वेळ द्यायचा आहे. पण तुम्हाला हे क्रिस्टल क्लिअर पाहिजे की त्या 6 सब्जेक्ट्सला तुम्ही जेवढा वेळ डिवोट केलाय त्याचा एक 60-70% तुम्ही या 4 सब्जेक्ट्सला द्याल. ह्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला प्रॉपर टाइम मॅनेज करता येईल. 10 सब्जेक्ट तुम्ही सब्जेक्ट 1 आणि सब्जेक्ट 10 इक्वली टाइम द्यायचं ठरवलं तर तुम्हाला एक्झाम जवळ येईपर्यंत तुमचं होणार नाही आणि तुम्हाला अँझायटी येत जाईल. त्याच्यामुळे 6 हे ऍब्सोल्यूट फ्रंटलाइनर तुमचे मेन कमांडर आहेत, मेन लीडर्स आहेत. त्याच्यानंतर 4 हे त्यांचे सब कमांडर्स आहेत, सेकंड इन कमांड आहेत ते. त्याच्यानंतर 2 रिझर्व्ह सब्जेक्ट्स आहेत. ते रिझर्व्ह सब्जेक्ट मी का म्हणतोय, असे रिझर्व्ह किंवा बॅकअप सब्जेक्ट का ठेवलेत हे मी ऍक्च्युअल जे ते सब्जेक्ट सांगेन तेव्हा मी तुम्हाला सांगतो. पण हे 6-4-2 ठीक आहे. हे असं आपल्या टेक्निकलचं आहे. त्याच्यानंतर अजून काय आपल्याला राहतं आता फक्त मराठी आणि इंग्लिश, आपल्या 2 वंडरफुल लँग्वेजेस आहेत ज्या बऱ्यापैकी आपल्याला मराठी आणि इंग्लिश आपण युज करतो. आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहून कोण तुळू आणि गुजराती, कन्नड नाही विचारले, बरोबर. सो त्याच्यामुळे आणि मराठी आणि इंग्लिशचा फायदा हा आहे की तुम्हाला कमी टाइम द्यावा लागतो. ठीक आहे. कमी इनपुट्स देऊन तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट्स मिळतो. त्याच्यामुळे तर तुम्हाला हे 2 लँग्वेज तर मस्ट आहे. आता मला वाटतं आय गेस WCD ला 15 नाही 10 मार्क्सचं मराठी आणि इंग्लिश आहे. म्हणजे 20 मार्क्सचं तुमचे 20 क्वेश्चन्स तर तुमचे इथेच बनत आहेत. म्हणजे 40 मार्क्स, 40 पैकी तुम्ही 32-34 तर तुम्ही नक्कीच मिळवू शकता. आणि ह्याच्यामध्ये काही ओव्हर कॉन्फिडन्सची गोष्टच नाहीये, ही आपली स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यानंतर इथे हुशार रिझनिंग. मी ते हुशार हा शब्द याच्यासाठी वापरलाय की आपण रिझनिंगचे जर तुम्ही सब टॉपिक्स बघितले, मी पुढे मेन्शन केलेले आहेत ते, तर आपण उगाच आहेत ना रिझनिंग हा एक सब्जेक्ट इंडिपेंडेंट समजून आपण खूप स्वतःला स्ट्रेस देतो आणि त्याचे सब्जेक्ट नॉर्मल बाकीच्या सब्जेक्ट सारखे म्हणजे मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी सारखं आपण रिझनिंगचे टॉपिक्स एक एक करत जातो आणि उगाच आपण भार घेतो स्वतःला. रिझनिंग म्हणजे हे काय आहे, हे जस्ट एक नॉर्मल आपलं जस्ट गेम असतो तसा गेम आहे हा. तो गेम तुम्हाला हुशार बनवणार आहे किंवा तुम्हाला रोज तुम्हाला क्लेवर बनवत जाणार आहे आणि ऍक्च्युअल एक्झाम मध्ये पण तुम्हाला ह्या सगळ्याचा फायदा मिळणार आहे. डायरेक्ट वे मध्ये रिझनिंगचे क्वेश्चन सोडव, इनडायरेक्ट वेज मध्ये अदर टॉपिकचे क्वेश्चन सोडव. सो रिझनिंगला तुम्ही तसंच ओरिएंटेड बघा. रिझनिंग मध्ये आता डायरेक्शन सेन्सचं एक टॉपिक आहे. त्याच्यामध्ये साहजिक आहे आपल्याला आपल्या दिशा माहिती आहेत, त्याच्या उपदिशा माहिती आहेत आपल्याला. आपण एवढं इमॅजिन तर करू शकतो, जर एखादा नॉर्थ डायरेक्शनला जर चालतोय तर त्याच्या राईटला वेस्ट येणार आहे की ईस्ट येणार आहे आणि त्याच्या लेफ्टला साऊथ येणार आहे की ईस्ट येणार आहे की वेस्ट येणार आहे, हे तर आपण इमॅजिन करू शकतो ना. बरेच असे क्वेश्चन्स असतात आपण फक्त इमॅजिनेशनने, आणि काही असे क्वेश्चन्स आहेत कोडिंगचे किंवा सिलॉक्सचे की ते आपल्याला थोडेफार रिफर करावे लागतात. पण ह्याचा एक सब्जेक्ट म्हणून बर्डन घेऊ नका. ते तुमची एक असं समजा एक रिझनिंग सब्जेक्ट नाहीये तर हा टूल आहे, बरोबर. रिझनिंग काय आहे, तुमचं टूल आहे. त्याला तशाच ह्या वेने बघा. त्याच्यानंतर राज्यघटना, भूगोल, योजना, ह्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये मी नेक्स्ट स्लाइडवर मी मेन्शन केलेलं आहे, ते तुम्हाला मी तिथेच समजवतो. पण हे मी लिहिण्यामागचं माझं महत्वाचं कारण हे होतं तुम्हाला समजवायचं की टेक्निकलचे बापरे 12-15-20-24 सब्जेक्ट, त्याच्यानंतर लँग्वेज पण करायचे आहेत, रिझनिंग पण आहे, जीके सुद्धा आहे, करंट अफेअर सुद्धा आहे. असं सगळं करत स्वतःला भार देत बसू नका. शेवटी तिकडे काय आहे ना, बॅटल फील्डवर तुम्ही एकटे आहात. त्यावेळेला तुम्हाला तुमचा माइंडसेट कसा ठेवायचा आहे आणि कसं प्रोव्हाइड करायचं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही रोज रिव्हिजन करणं हे मस्ट आहे.
ही जी मी माझी ही जी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये रिव्हिजन हा सगळ्यात मोस्ट इसेन्शियल पार्ट आहे, जस्ट लाईक वॉटर इन अवर ह्युमन बॉडी वी रिक्वायर. ठीक आहे. सो रिव्हिजन हे मस्ट आहे. आणि प्रत्येक एक 3 ते 3 दिवसानेच मोस्टली तुम्ही 3 दिवसाने एकदा असेसमेंट करायची. म्हणजे असे 30 दिवसामध्ये आपल्या जवळजवळ 8 ते 10 असेसमेंट आपल्या होतील. असेसमेंट म्हणजे आपण जे आता सब्जेक्ट करतोय त्याची आपण रिव्हिजन होते की नाही, आपले जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चन्स मध्ये आपण अप्लाय करू शकतोय की नाही, आपला जो कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होतोय का, हे हे बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण असेस करायच्या आहेत. तर तुम्हाला जे मी सब्जेक्ट्स आता ते तुम्हाला सांगितले, 6 आपले फ्रंटलाइनर आहेत, 4 सेकंड इन कमांड आहेत, तर ते असे हे हे निव्वळ पूर्ण अजूनपर्यंत जवळजवळ 6 ते 7 वर्षांचा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, मग डायरेक्ट रिक्रुटमेंट असू देत किंवा अगदी गेट युपीएससी इंजिनिअरिंग सर्व्हिस पासून, हा पूर्ण माझा टोटली माझा एक्सपिरियन्स आहे. त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता, नाही करू शकत असं नाहीये, कारण शेवटी त्या बॅटलफील्डवर तुमच्या बॅटलफील्डवर तुम्ही स्वतः उभ्या. तुम्हाला तुमची जर स्ट्रेंथ जर ह्या 4 मध्ये असेल, मी सेकंड इन कमांड मध्ये ठेवली असेल आणि तुम्हाला वाटतं फ्रंटलाईन मध्ये घ्यावी, तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. पण त्यावेळेला त्या एक्झामचा पण विचार करा, एक्झाम कुठल्या ओरिएंटेड आहे. ठीक आहे. 6 आता हे माझे पहिले 6 फ्रंटलाईन सब्जेक्ट कोणते आहेत. पहिलं सॉइल, नो डाऊट, विदाऊट एनी डाऊट. ठीक आहे. सॉइल हा प्रत्येकासाठी हा पहिला असलाच पाहिजे. सॉइल, सॉम, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट, 4th वर आहे सर्वे, फ्लुइड मेकॅनिक्स आणि एन्व्हायरमेंट. हे 6 सब्जेक्ट माझे असे असले पाहिजेत ना की ह्या 6 सब्जेक्टवर तुम्ही आधीचे कोणतेही क्वेश्चन्स पेपर उचलून बघा, जेवढे काही टेक्निकलचा जेवढा पोर्शन विचारलेला आहे त्याच्यापैकी 70% तर हेच कव्हर करतात. 70% हेच कव्हर करतात. आणि त्याच्यामध्ये जर तुमचे 90 to 95% अॅक्युरसी असेल तर अजून राहतं काय अजून, मराठी आणि इंग्लिश. सो त्याच्यामुळे जे आपले फ्रंटलाईनवर आपले जे कमांडर्स आहेत ते तसेच स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना तेवढं तुम्हाला चांगलं नर्चर करायचंच आहे, चांगलं ट्रेन करायचंच आहे. ते कोण आहेत. पहिलं सॉइल, नंतर सॉम. सॉम हा काही एक्झाम्स मध्ये कमी विचारला जातो, पण सॉम हा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पर्स्पेक्टिव्हने आहे ना खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. तुम्हाला वाटेल की सॉमचा कन्सेप्ट आपल्याला फक्त स्ट्रक्चरल अनालिसिस एसे किंवा टॉस मध्येच आपल्याला येतो, तसं नाहीये. सॉमचा कन्सेप्ट आपल्याला सॉइल मध्ये बघायला मिळतो. आणि फ्लुइड मेकॅनिक्स शिकताना आपण सॉमशी ते को रिलेट करून त्याचा योग्य डिफरन्स समजून घेऊन आपण फ्लुइड मेकॅनिक्स आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल शिकतो. त्याच्यामुळे सॉम हा एक की सब्जेक्ट आहे. सॉइल, सॉम, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंट, हे बीसीएम आणि सर्वे हे खूप इझी सब्जेक्ट आहे. ठीक आहे. फ्लुइड मेकॅनिक्स इझी सब्जेक्ट आहे. एन्व्हायरमेंट इझी नाहीये, पण थोडेफार त्याचे काही टर्म्स त्याच्या वेगळ्या असल्या तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावर त्याचं व्यवस्थित सेग्रिगेट करून, म्हणजे पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, वेस्ट वॉटर, नंतर म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही पार्ट्स करून तुम्ही ते स्टडी करू शकता. त्यानंतर आपले जे माझा बी पार्ट आहे, आपले जे सेकंड इन कमांड, मागच्या लाईन मध्ये जे 4 उभे आहेत ते कोणते आहेत. वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यानंतर प्रोजेक्ट हे पीपीएम, हे आपलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्लॅनिंग अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट, आणि चौथा आहे आरसीसी. सो वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये आपलं इरिगेशन आणि हायड्रोलॉजी हे वेगवेगळं शिकवू नका. ठीक आहे. इरिगेशन आणि हायड्रोलॉजी मिळून आपल्याला डिप्लोमाला वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट असतो, तो तसाच कंपाईल वे मध्येच तुम्हाला शिकायचा आहे. आणि जे की टर्म्स आहेत, जे त्याचे की क्लासिफिकेशन स्ट्रक्चर्स आहेत ते तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहेत, त्याचे फंक्शन्स. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन मध्ये हायवे सुद्धा येतो, रेल्वे सुद्धा येते आणि ब्रिज सुद्धा येतो. त्याच्यानंतर पीपीएम, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सीपीएम, पर्ट आणि ज्या काही बेसिक इकॉनॉमिक्सच्या गोष्टी आहेत किंवा प्लॅनिंगच्या गोष्टी आहेत त्या. आणि चौथा आहे आरसीसी मध्ये जो आपला पहिला टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे मोस्टली आपल्या एक्झामसाठी. ज्या काही व्हॅल्यूज आहेत, स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, ज्या IS 456 मध्ये मेन्शन आहेत, त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावर जास्त भर द्या. आणि याच्यासोबतच मी ते मेन्शन नाही केलंय, टॉस मेन्शन नाही केलंय, पण टॉसमध्ये तुम्ही जे आपले इनडिटर्मिनसी असते ती, आणि त्याच्यानंतर आर्चेस आणि काही स्लोप अँड डिफ्लेक्शनचे जे फॉर्म्युलेज आहेत जे आपण सॉम मध्ये सुद्धा बघू. पण हे काही एक 3-4 टेबल्स आहेत, ते तेवढ्या व्हॅल्यूज तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. अदरवाईज टॉस वेगळा करायची गरज नाहीये. आणि 2 जे बॅकअप सब्जेक्ट्स आहेत, पहिला आहे स्टील आणि दुसरा आहे एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. स्टीलला बॅकअप ह्याच्यासाठी आहे, स्टील हा अनएक्सपेक्टेड सब्जेक्ट आहे. काही एक्झाम्स मध्ये किंवा काही त्या पर्टिक्युलर सेशन मध्ये स्टीलवर खूप विचारलेलं आहे, अदरवाईज स्टीलवर काहीच नाही विचारलेलं. आणि आपल्याला जर तुम्ही समजा तुमचे वरचे चांगले सब्जेक्ट तुमचे झालेले आहेत आणि स्टील नाही झालंय चांगला, आणि तुम्हाला स्टील जास्त आला तरी पण फरक नाही पडणार, कारण तुमच्या वरचे खूप स्ट्रॉंग झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे
स्टील आपण पूर्ण निग्लेक्ट करू शकत नाही, पण पण आपल्याला स्टील निग्लेक्ट पण नाही करता येणार आणि आपल्याला सोडून पण नाही चालणार. त्याच्यामुळे स्टील आपल्याला त्याच्या IS 800 मध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत, स्टँडर्ड व्हॅल्यूज आणि त्याचे बेसिक त्याचे बोल्ट्स आणि कनेक्शन्स, ते आपल्याला व्यवस्थित आपण बघून तेवढे जाऊ शकतो बॅकअप सब्जेक्ट म्हणून. कारण जर हा तुम्ही काहीच नाही केलंय आणि स्टीलवर क्वेश्चन्स आले, जर ते क्वेश्चन्स आलेत ना, तर ते इझी क्वेश्चन्स आलेले असतात. आणि त्यावेळेला जर तुम्ही ऍज अ बॅकअप म्हणून जरी केलेलं असेल ना, एक तुमचे लेवल प्रिपरेशन लेवल 50% जरी असेल ना स्टीलची, तरी तुम्ही ते क्वेश्चन्स क्रॅक करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 लँग्वेज, मराठी आणि इंग्रजी. मराठी आणि इंग्लिश ऑलरेडी मी एका प्रिपरेशन माझ्या व्हिडिओमध्ये मी मराठी आणि इंग्लिशच्या सब टॉपिक्सवर एम्फॅसिस केलंय, पण प्रॉपर इन डिटेलमध्ये मी एक व्हिडिओ बनवेल. पण मराठी आणि इंग्रजी काही असं खास त्याच्यामध्ये तुम्हाला एफर्ट्स घेण्यासारखं असं काही ग्रेट नाहीये, पण नक्कीच तुम्हाला त्याचं घ्यायचं आहे, कारण त्याचं आउटपुट खूप जबरदस्त आहे. त्याच्यानंतर जे हुशार रिझनिंग म्हटलं मी, आपल्याला फक्त या एवढ्याच गोष्टी थोड्याफार बघायच्या. कुठून बघायच्यात? नॉर्मल तुम्ही गुगल सर्च करा, कारण ऍप्टिट्यूडचे बरेच रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडचे बरेच रिसोर्सेस आहेत, ते तुम्हाला तिथून मिळून जाईल. तर त्याच्यामध्ये पझल्स आहेत, कोडिंग डिकोडिंग, डायरेक्शन, ब्लड रिलेशन, सिलॉग्स, नंबर अँड अल्फाबेट्स अँड सिटिंग अरेंजमेंट, ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फक्त थोड्याफार बघायच्यात. लाईक इकडे सिटिंग अरेंजमेंटमध्ये थोडंफार एक असतं की तुम्हाला सर्क्युलर सिटिंग असते, त्याच्यामध्ये इनवर्ड आणि आउटवर्ड असे 1-2 सब टॉपिक्स पडतात, ते तुम्हाला फक्त थोडेफार बघायचे आहेत, त्याचा तुम्हाला उपयोग होईल. आणि ह्याच्यासोबत अजून जे टॉपिक्स असतात रिझनिंग मध्ये अजून आहेत, कॅलेंडर आहे, बाकीचं बरंच आहे, पण ते खूप आपण चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. आफ्टर ऑल आपण इंजिनियर्स आहोत. ठीक आहे, स्वतःवर विश्वास ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला मी सब्जेक्ट सांगितले, आता फक्त तुम्हाला पुढच्या 30 दिवसांसाठी काय करायचंय. ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टी पाळायच्या आहेत, फक्त काटेकोरपणे अंमलबजावणी करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, तुम्ही एक्झामसाठी तुम्ही जॉब वगैरे करत नाहीयेत सध्या, किंवा काहीही इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचं अदर तुमच्या ऍक्टिव्हिटीज असू देत. प्रत्येकाला एवढं तर आपण समजून घेऊ शकतो की आपल्याला 24 तासांपैकी आपल्याला किती वेळ राहतोय. कोणाकडे ते 2च तास राहतील, तर कोणाकडे 20 तास राहतील. ठीक आहे, सो 24 तासांपैकी तुमच्याकडे किती वेळ आहे? कारण ज्याच्याकडे 10 तास वेळ आहे आणि 10 तासामधला तो 1 तासच इफेक्टिव्ह युज करतोय, आणि ज्याच्याकडे ऍक्च्युअल 2च तास वेळ आहे पण तो 2 तास ऍक्च्युअल इफेक्टिव्हली युज करतोय ना, तर मला सांगा तो 1 तास इफेक्टिव्ह युज करणारा बेटर पोझिशनला पोहोचेल की 2 तास त्याच्याकडे 2 पैकी 2 तास इफेक्टिव्ह जो युज करतो तो पोहोचेल. त्याच्यामुळे हे सोडून द्या की त्याच्याकडे जास्त वेळ राहतोय, माझ्याकडे कमी वेळ राहतोय. तुमच्याकडे किती वेळ आहे हे तुमचं तुम्हाला माहिती करून घ्या. त्याच्यानंतर त्याचे आपल्याला पर्सेंटेज काढता येतात. जर समजा तुमच्याकडे 4 तासच राहत असतील, त्या 4 तासांमधल्या 1 तास हा तुमच्या डेली रिव्हिजनला असलाच पाहिजे. जर तुमच्याकडे 10 तास राहत असतील तर 2.5 तास, अशाने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे मला म्हणायचं आहे, तुमच्या टोटल अभ्यासाच्या वेळेमधला 25% हा तुमच्या रिव्हिजनसाठी ठेवायलाच पाहिजे. आज तुम्ही 4 टॉपिक केले, त्याची रिव्हिजन तुमची उद्या होणार, बरोबर? तर उद्या नुसती रिव्हिजन नाही होणार. रिव्हिजन तुमची 4 तासामधल्या 1 तासामध्ये रिव्हिजन होणार, म्हणजे कालचे 4 टॉपिक तुम्ही वाचणार, पण पहिल्या 3 तासामध्ये तुम्ही नवीन टॉपिक तर घ्याल ना. ठीक आहे, ते तुमचे टॉपिक थर्ड डेला तुमच्या त्या 4 टॉपिक सोबत ऍड होतील. समजा तुम्ही 3 टॉपिक केले दुसऱ्या दिवशी, तर ते तिसऱ्या दिवशी 3 प्लस पहिल्या दिवशीचे 4, असे 3 प्लस 4 7 टॉपिक्स, म्हणजे बऱ्यापैकी तुमचा तो सब्जेक्ट कव्हर झालेला असेल वाटतं. तर असा 7 टॉपिक्स मिळून तुमचं तिसऱ्या दिवशी रिव्हिजन होईल. अगेन तिसऱ्या दिवशी पण रिव्हिजन तुमची असणार 1च तास. पहिल्या 3 तासामध्ये तुम्ही काहीतरी करत असाल, ते तुमचे ऍड होतील चौथ्या दिवसामध्ये. असं करत 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 रिव्हिजनची ही एक सिरीज बनवा, एक स्ट्रिक तयार करा. ही पूर्ण तुमची एक्झाम होईपर्यंत रिव्हिजनची स्ट्रिक राहिली पाहिजे. ही स्ट्रिक ब्रेक होऊ देऊ नका. कधी काही समजा अचानक तुम्हाला तुमचा काही दिवस मॅनेज नाही करता येते, एक वेळ नवीन टॉपिक शिकू नका. मी काय म्हणतोय व्यवस्थित लक्षात ठेवा. एक वेळ तुम्ही नवीन टॉपिक शिकू नका, पण ही रिव्हिजनची स्ट्रिक मोडू नका. सगळ्यात मोठा की पॉइंट आहे हा रिव्हिजन. ठीक आहे, मी सांगतोय हे व्यवस्थित पूर्ण अनुभवाने सांगतोय, जीव तोडून सांगतोय. तेवढं लक्षात ठेवा, रिव्हिजन चुकवू नका. ठीक आहे, आणि पुढचा टॉपिक तोच मी म्हटलं, रिव्हिजन ही रोज करायची गोष्ट आहे, आणि रोज त्या मागच्या दिवशीचे टॉपिक्स ऍड करा. मी समजलं काय म्हणतोय. फर्स्ट डेला तुम्ही 4 सब्जेक्ट कराल, सेकंड डेला तुम्ही नवीन 3 सब्जेक्ट घ्याल. नवीन 3 सब्जेक्ट घेतल्यानंतर आधीचे 4 सब्जेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशीच्या जो 1 तास आपण ठेवलाय 25%, त्याच्यामध्ये तुम्हाला रिवाइज करायचे 4 सब्जेक्ट, आणि 3 तुम्ही नवीन शिकलेले आहेत पहिल्या 3 तासामध्ये. थर्ड डेला आता काय असेल, तुमच्याकडे पहिल्या दिवशीचे 4, दुसऱ्या दिवशीचे 3, असे 7 सब्जेक्ट असतील. सॉरी, ते 7 सब्जेक्ट तुमचे रिव्हिजनच्या 1 तासामध्ये आले पाहिजे.
आणि परत पहिल्या 3 तासामध्ये काहीतरी ऍड होईल, ते तुमच्या चौथ्या दिवशीमध्ये ऍड करा तुम्ही 7 टॉपिक सोबत. हे असं करत 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 रिव्हिजन तुम्हाला वाढवायची. आता तुम्ही म्हणाल की सर भाषे एकदम 20, 25, 30 टॉपिक येतील त्यावेळेला आम्ही कसं एका तासात करू. हो, गंमत हीच आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला पहिल्या दिवशी 4 टॉपिकसाठी तुम्हाला रिव्हिजनसाठी तुम्हाला 1 तास पूर्ण लागतोय. ठीक आहे, प्रत्येकाला वेगवेगळा व्हॅरी करेल तो. एक समजून चाला, 1 तास जर तुम्हाला लागतोय 4 टॉपिकसाठी, तोच तुम्हाला 10व्या दिवशी तेच 4 टॉपिक तुम्हाला रिवाइज करताना ना 10 मिनिटं पुरतील. मोजून 10 मिनिटं. हीच सगळ्यात मोठी की आहे. त्याच्यानंतर 4था पॉईंट असा आहे, तुम्ही कन्सेप्ट समजत नाहीये किंवा कन्सेप्ट समजून घेताय त्या टाइम पुरतं तुम्ही त्या विषयाशी बांधील राहा. त्याच्यानंतर एकत्र कोरिलेट करत चला. आता शिअर स्ट्रेस हा सॉम मधला त्याचा मेन त्याचा कन्सेप्ट त्याचं मेन जे आहे स्टफ तो सॉम मध्ये आहे, पण त्याचं ऍप्लिकेशन आपल्याला सॉइल मेकॅनिक्स मध्ये बघायला मिळतं किंवा फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. जर पहिला जो आपला चॅप्टर आहे प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये विस्कोसिटी मध्ये शिअर स्ट्रेस, न्यूटन जो लॉ आहे शिअर स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ड्यू बाय dy, तर तिथे शिअर स्ट्रेस आहे. हे असे काही टॉपिक जे आहेत ते इंटर रिलेटेड आहेत, तर ते तुम्ही इंटर रिलेट कराच. आणि जेव्हा रिवाइज करत पुढे 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 जाल त्यावेळेला इंटरमिक्सिंग करत करत रिवाइज करा प्रत्येक टॉपिक. एका सब्जेक्टला जर त्याचे एका सब्जेक्टमध्ये 10 टॉपिक्स आहेत, तर ते 10 टॉपिक्स तुम्ही म्हणजे तो एक सब्जेक्ट 10 सब टॉपिक्स मध्ये तुम्हाला ब्रेक करता आलाच पाहिजे. तुमच्याकडे ते 10 वेगवेगळे सेपरेट नोट्स पाहिजे. असे ते प्रत्येक सब्जेक्टने वाढत जातील. आणि मग नंतर, कारण तुम्हाला जेव्हा एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स येणार आहेत, ते तुम्हाला अच्छा सॉमचे 5 आले एकत्र, त्याच्यानंतर हायवेचे 2 आले, त्याच्यानंतर सॉइलचे 4 आले, असं नाही होत आहे. तुम्हाला त्यावेळेला एकदम रॅन्डम क्वेश्चन्स येणार आहेत. सो तुमची तयारी सुद्धा त्यासाठीच झाली पाहिजे तशीच स्ट्रॉंग. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण जी एक्झाम अपियर करतोय त्याची एक ऍड इक्वेट त्याची लेवल काय आहे ते ओळखूनच क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. म्हणजे उगाच मी नाही रिकमेंड करणार तुम्हाला की डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामसाठी तुम्ही गेटचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुक घेऊन ठेवलेत आणि 2 मार्कचे गेटचे क्वेश्चन्स करताय. ते थोडंफार इरिलेव्हंट होऊन जाईल. त्याच्यामुळे तेवढी एक काळजी घ्या. आणि PYQ जे असतात आपल्याला त्यासाठीच असतात. PYQs मधून तुम्हाला हे नक्की कळेल की आधीच्या आपण जे एक्झाम देतोय त्या एक्झाम्स मध्ये क्वेश्चनचे काय लेवल आहे किंवा कशा नेचर आणि कशा टाईपचे क्वेश्चन्स अँड पॅटर्न्स मध्ये विचारलेला आहे, डेटा कसा फॉर्म केलेला आहे ते तेवढं बघून घ्या. आणि तुम्ही नवीन नवीन क्वेश्चन तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता. बरेच मॉक टेस्ट आहेत. एक मेस अकॅडमी आहे. मी कोणाला पब्लिसिटी करत नाहीये, पण जेन्युअन मला माहिती आहे. मेस अकॅडमी आहे, इन्फिनिटीचे चांगले आहेत, इग्नाइटचे घेऊ शकता. सो तुम्ही ते मॉक टेस्ट घ्या. टेक्स्ट बुकवर पण आहे. टेक्स्ट बुक एक एक्सट्रीमली सॉरी, माझी तब्येत बरी नाहीये, गेले 10 ते 12 दिवस झाले, त्याच्यामुळे पण थोडं मला डिले झाले. तरी सुद्धा आजपासून मी चालू करतोय. सो ते तुम्ही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करतच राहा. आणि नंतर आहे व्हॉट अबाउट मॉक टेस्ट. सध्या पहिलं आहे ना, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलेलं की आता सुरुवात करा. सुरुवात करतानाच आपल्या एंडच्या गोष्टींकडे आता सध्या लक्ष देऊ नका. मॉक टेस्टची स्ट्रॅटेजी वेगळी असते. तुमच्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी मॉक टेस्ट सारखी नसते. ठीक आहे. सो मॉक टेस्टवर मी डेडिकेटेड एक सेपरेट लेक्चर्स घेईन. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही सोडून द्या की कुठल्या IBPS विचारणार आहे, TCS विचारणार आहे. ठीक आहे. थोडीफार माहिती घ्यायची असेल तर तेवढीच घ्या. जास्त घेऊ नका, जास्त डोकं लावू नका. तुम्हाला फक्त काय करायचंय, आपले 6 फ्रंटलाईन सब्जेक्ट्स, 4 सेकंड इन कमांड सब्जेक्ट्स, 2 आपले बॅकअप कुठले स्टील आणि एस्टिमेशन कॉस्टिंग जे ऍक्च्युअली इझी आहेत. आणि जर विचारले ना जास्त तर तो लकी ड्रॉ आहे आपला. बरोबर. त्याच्यानंतर 2 लँग्वेज आणि आपले मी आपल्याला नॉन टेकच्या सब्जेक्ट बद्दल बोलायचं राहिलं का? अरे हो, माफ करा मला वाटतं मी इथे हुशार रिझनिंग नंतर खालीच नाही आलो. बरं झालं आठवलं. ह्याच्यामध्ये ना एक ट्रिक आहे. आपले तसे सब्जेक्ट्स आहेत इतिहास, भूगोल, पर्यावरण, अर्थव्यवस्था, नागरिकशास्त्र, असे बरेच टॉपिक्स आहेत, करंट अफेअर आहे. तर ह्या सगळ्यामध्ये जास्त डिटेलमध्ये न जाता तुम्ही एक काम करू शकता की जो आता मी जे पुढे जे सब्जेक्ट सांगतोय ते तुम्ही फार फार तर एखाद दुसऱ्या वेळेला तुम्ही त्याचं रिडिंग घ्या, समजून घ्या. त्याच्यानंतर जे जीकेचे 1 लाईनर आहेत, 1-2 मार्केटमध्ये पुस्तकं आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी सब कॅटेगराईज केलेला आहे छानपैकी. तुम्ही जीके 1 लाईनर रोज वाचत चला. त्याचा एक तुम्हाला चांगला इनडायरेक्ट बेनिफिट त्याचा तुम्हाला मिळू शकतो या क्वेश्चन्स मध्ये. मी तुम्हाला हे अजिबात नाही सजेस्ट करणार की तुम्ही लँग्वेज स्ट्रॉंग केले आहेत, रिझनिंग चांगलं केलेलं आहे, टेक्निकल केले आहेत, मग तुम्ही हे सोडून द्या. सोडायचं तर काहीच नाही हो.
माझा असा माइंडसेट आहे की जर मी बॅटलफील्डमध्ये उतरलोय ना, तर पूर्ण कन्कर करूनच मी ते जिंकून येईन बाहेर. त्यामुळे माझ्यासाठी हा पण सब्जेक्ट जो आहे, जो थोडा आपण असे म्हणतात की इंजिनियर ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग नसतो, इतिहास भूगोलमध्ये. मला नाही वाटत तसं. जर तुमचं तसं असेल, तुम्ही थोडंसं लाईट ह्याला ठेवू शकता, बस. पण मी जसं सांगतोय ते जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं, तर मला वाटतं की प्रत्येक मुलगा येणाऱ्या एक्झाम्समध्ये ह्या सब्जेक्ट्समध्ये सुद्धा चांगला स्कोअर करू शकतो. सो आपल्याला इथे करायचं काय आहे, राज्यघटना, नागरिकशास्त्रामधला जो राज्यघटनेचा पार्ट आहे, त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित समजून घ्या. आत्ताच निवडणूक आपली जनरल इलेक्शन झालेलं आहे. महाराष्ट्राचं आपलं विधानसभा निवडणूक आपली यायची आहे. त्यानंतर कॉर्पोरेशन आहे, झेडपी आहे. सो हे सगळ्या इलेक्शन्समध्ये आपण आता एक्झाम्स देणार आहोत. त्यावेळेला आपल्याला राज्यघटना, नागरिकशास्त्र, आपण काय आहे, काय घडतंय, किती सीट्स असतात, किती खासदारामध्ये किती आमदार असतात, हे जे सगळं स्ट्रक्चर आहे ना, हे व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर भूगोल, आपण कुठल्या डिपार्टमेंटची एक्झाम टॅकल करतोय. आता समजा डब्ल्यूसीडी काय आहे, वॉटर कन्झर्वेशन आहे. तिथे वॉटर आहे आणि सॉईल आहे. तुम्हाला मग आता भूगोलामध्ये तुम्हाला काय स्टडी करायचंय, कुठले नकाशे काढायचे. तुम्हाला वॉटर आहे म्हणजे नदी प्रणाली समजून घ्यायची आहे. सॉईल आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्राच्या, भारताचं तुम्हाला जसं जसं माती आणि त्याचा भूभाग आहे, त्यावरचे तुम्हाला नकाशे समजून घ्यायचे आहेत. तसे तुम्हाला माहिती गोळा करायची आहे. पुणे कॉर्पोरेशनसाठी आपल्याला पुणे जिल्हा हा खूप महत्वाचा ठरतो. पुण्याला लागून असलेले कोणकोणते जिल्हे, म्हणजे मी म्हणतोय की त्या आपण जी एक्झाम देणार आहोत त्या डिपार्टमेंट रिलेटेड भूगोलाचा स्टडी करा. आणि जो तुम्ही भूगोलाचा स्टडी एकदा ठरवलं की ओके ओके एवढं एवढं मी करणार आहे किंवा एवढं केलं मी, मग त्या भूगोलाशी निगडीत जो त्याच्या सोबत जो आहे इतिहास, तो करा. म्हणजे म्हणजे बघा, इतिहास हा खूप मोठा सब्जेक्ट आहे आणि इतिहास ऍक्च्युअल आपल्याला इथे इतिहास हा इंडिपेंडेंट आपल्याला टॉप सब्जेक्ट नाहीये. आपल्याला आपल्या जीके जीएस मध्ये इतिहास येणार आहे. त्याच्यामुळे आता माझं असं म्हणणं आहे, जर आपण पुणे कॉर्पोरेशन मध्ये आपण जर पुणे जिल्ह्याच्या रिलेटेड आपण भूगोल केला, तर तो भूगोल समजून घेतल्यानंतर आपल्याला पुणे जिल्ह्याचा इतिहास समजायला आपल्याला सोपं जाईल. सो तसंच तुम्ही भूगोलाशी जोडून इतिहास करा. ठीक आहे. इतिहासासाठी बरेच इतिहास काय, भूगोल काय, बरेच टेलिग्रामवर किंवा ओपन सोर्स शॉर्ट नोट्स आहेत, त्या तुम्ही रिफर करू शकता. तिथे जास्त तुम्हाला पुस्तक वगैरे वाचायची गरज नाहीये. त्याच्यानंतर अर्थशास्त्राचं डायरेक्ट पुस्तक किंवा त्याचं शॉर्ट नोट्स ओपन करू नका. त्याच्या आधी काय करा माहितीये, आपले भारत आणि महाराष्ट्र सरकारच्या त्यांच्या ह्या दोन शासनाच्या योजना आणि उपाययोजना ह्या इनलिस्ट करा आणि मग त्याची वर्गवारी करा. ठीक आहे. त्याचं बायफर्गेशन करा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय क्लासिफिकेशन मध्ये. आणि त्या रिलेटेड मग करंट अफेअर मध्ये या, की करंट अफेअर मध्ये काही डेटा मिळतोय का. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, आपण हा निग्लेक्ट करतो. आणि बघायला गेलं तर 2-3 क्वेश्चन्स तर ह्या एकाच पॉइंट मध्ये असतात लपलेले, की तुम्ही साधा विचार करा की तुम्ही जी एक्झाम देताय आणि ती पास झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र शासनाचे तुम्ही अधिकारी म्हणून तुम्ही काम करणार आहात. तर महाराष्ट्र शासन ज्या टेरिटरी अंडर काम करतं, ज्या परिसरासाठी, ज्या लोकांसाठी, सोसायटीसाठी, टू बेटर ह्युमन बिंगसाठी जे काम करतं, तो आपला महाराष्ट्र. ठीक आहे. सर्वगुण संपन्न महाराष्ट्र. त्या महाराष्ट्राबद्दल बेसिक माहिती तर आपण घेऊ शकतो ना हो. आपल्या महाराष्ट्राचं राज्यफळ, राज्यफूल, या इथून ज्या गोष्टी चालू होतात, ते आता नवीन तयार झालेले तालुके म्हणा, जिल्हे म्हणा, कुठल्या जिल्ह्याला कुठले बॉर्डर येते, ह्या 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 स्टॅटिक बेसिक गोष्टी आहेत ना, त्या सर्व महाराष्ट्राबद्दल. आता तुम्हाला माहिती असेल, आपले माननीय मुख्यमंत्री शिंदे सरकार त्यांचं चालू झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र गीत म्हणून एक गीत आपलं डिक्लेअर केलेलं आहे. तर ते ह्या ज्या काही महाराष्ट्र रिलेटेड गोष्टी आहेत ना, ह्या चुकवू नका. ठीक आहे. तर हे असं आपल्याला नॉन टेक आपण करू शकतो. सो हे सगळं माझं सांगायचं एक क्रिस्प मतितार्थ, एक ब्रीफ एवढंच होतं की हे पूर्ण तुमचं रिलेट करतं माइंडसेटशी. तुम्ही काय माइंडसेटने अप्रोच करताय, मला तुम्हाला तेच सांगायचं होतं. थोडी माझी तब्येत अजूनही कम्प्लीट बरी नाहीये, तरी सुद्धा मी ते तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच ज्या सुरेश भटांच्या 2 ओळी बोलून दाखवलेल्या, की अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही, तसंच माझ्या पावलांना सुद्धा अडथळे हे काही जास्त फारसे पसंत नाही पडत. त्याच्यामुळे नक्कीच मला कमेंट करून सांगा, काही माझ्याकडून चुका झाल्या असतील किंवा काही तुम्हाला तुमचे काही मुद्दे ठेवायचे असतील तर नक्कीच आवर्जून कमेंट करा. आणि जे तुमचे विद्यार्थी मित्र आहेत किंवा तुमचे जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, जे आपले एक्सक्लुझिव्ह सिव्हिल इंजिनिअरिंग महाराष्ट्रामध्ये येणार आहे, पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी प्रिपेअर करतायत किंवा कोणाला करायची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा आणि माझ्या या वर्तुळ एज्युकेशनला तुमचं भरभरून प्रेम मिळावं.
हीच मी देवाकडे प्रार्थना करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. ठीक आहे. जय हिंद.